नमस्कार मित्रांनो, आज आपण व्यवस्थापनाचा 8वा भाग पाहणार आहोत। या 8व्या भागामध्ये आपल्या 6 सेमिस्टरचा जो 4था चॅप्टर आहे व्यवस्थापनातील नवीन प्रवाह, यामध्ये मनोबल, नीतिमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क या 4 संकल्पना आपणास अभ्यासायच्या आहेत। त्यातील मनोबलावर आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न आज आपण बघणार आहोत। या भागात आपण 15 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आज आपण प्रश्नाला सुरुवात करायची आहे मग? ओके, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1 बघा। 4थ्या प्रकरणावरील आपला व्यवस्थापनाचा कितवा भाग आहे? 8वा। पहिल्या भागात किती प्रश्न आपण अभ्यासले होते? 45। दुसऱ्या भागात 30, तिसऱ्या भागात 40 आणि आज आपण पुढचा 4था भाग सुरू केलेला आहे। त्यातला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या मनोबलावर व्यवस्थापनाची कुशलता अवलंबून असते? इथे काय विचारलंय लक्षात घ्या की कोणाच्या मनोबलावर व्यवस्थापनाची कुशलता अवलंबून असते। आता व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट कुणावर डिपेंड आहे? स्वतः मॅनेजरवर, कर्मचाऱ्यांवर। म्हणजे तिथे जर कर्मचारीची कुशलता असेल तर व्यवस्थापन चांगलं चालेल असं म्हणणं हे पर्याय बरोबर वाटतोय। दुसरं, व्यवस्थापक मॅनेजर नुसत्या मॅनेजरवर नाही, एकटा मॅनेजरची कुशलता असून उपयोग आहे का? नाही। तिथे बँकेत येणाऱ्या ग्राहकांची कुशलता महत्त्वाची नाही, यापैकी नाही, हा पण पर्याय चुकीचा आहे। इथे कर्मचारी जर चांगला असेल तर बँकेतली संपूर्ण कामं चांगली चालतात, आहे ना। म्हणजे कुणाचं मनोबल पाहिजे? कर्मचाऱ्यांचं। का आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल म्हणजे समजतं ना, आपला विश्वास, आत्मविश्वास हा जर चांगला असेल ना तर तिथे निश्चितच आपण पाहतो कुशलता तयार होते। तुम्हाला माहितीसाठी सांगते, नेपोलियन बोनापार्ट आहे ना, याचं नाव तुम्ही ऐकलं असेल। त्याचं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई व्यक्ती कशावर जिंकतो? आपल्या मनोबलावर। म्हणजे तुमच्याकडे किती साधनसामुग्री आहे आणि खूप साधनसामुग्री आहे पण तुमचं मनोबल नाही। आता जसं तुमचा खूप अभ्यास झालेला आहे पण तुमचं मनोबल नसेल तर तुम्हाला यश मिळेल का? आहे ना। म्हणून अभ्यासाबरोबर मनोबल फार महत्त्वाचं आहे। मनोबल नाही तर तिथे आपण काहीही करू शकत नाही। म्हणून कोणत्याही मॅनेजरची कुशलता कशावर अवलंबून आहे? तिथल्या कर्मचाऱ्यावर। ओके, या ठिकाणी लक्षात घ्या। 2nd नंबरचा प्रश्न बघा। कर्मचाऱ्यांनी संघटनेप्रती अखंड निष्ठा ठेवून संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच आपली संघटनेप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी परिश्रम करण्याच्या त्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? टिंबटिंब म्हणतात। म्हणजे बघा, कर्मचारी आहे, त्याची संघटनाप्रती अखंड निष्ठा, म्हणजे जसं आपलं महाविद्यालय समजा, त्यांचं संघटना म्हणजे आपल्या कॉलेजप्रती निष्ठा, आणि ही निष्ठा ठेवून आपल्या महाविद्यालयाचं जे उद्दिष्ट आहे विद्यार्थी ही ते पूर्ण करण्यासाठी तसेच आपली त्या संघटनेप्रती म्हणजे महाविद्यालयाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जो व्यक्ती परिश्रम करतो ना, त्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला नीतिमत्ता म्हणतात की साहस म्हणतात की मनोगत आहे की मनोबल आहे? काय म्हणतोय रमेश? नीतिमत्ता नाही म्हणत म्हणे मॅडम, साहस पण नाही, मनोगत पण नाही, कारण नीतिमत्तामध्ये त्याची चांगलं वाईट ठरवण्याची इथे निष्ठा आहे, जबाबदारी आहे, तो चांगल्या प्रकारे पार पडतो, हे सगळं मनोबलावर डिपेंड आहे। म्हणून 4था पर्याय डी हा बरोबर आहे। यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या। मनोबल ही एक टिंबटिंब अवस्था आहे। मित्रांनो, मनोबल ही कोणती अवस्था आहे? आपली शारीरिक आहे का, फिजिकल आहे का, की मानसिक आहे ना, सायकोलॉजिकल आहे की भौतिक आहे, फिजिकल आहे? यापैकी नाही। म्हणजे इथे तुम्हाला लक्षात घ्या, मनोबल ही मानसिक अवस्था आहे, आपल्या मनात असतं ते, आहे ना। मनोबल म्हटलं की मानसिक म्हणायचं, मनात तयार होते, कारण हिंमत ही शेवटी मनात येते की नाही। आपल्याला घाबरायला परीक्षेच्या वेळेस होतं म्हणजे आपलं मनोबल कमी पडतं। ओके, म्हणजे मानसिक अवस्था दिसते का? नाही दिसत। यानंतरचा प्रश्न घ्या। खालील व्याख्या कोणाची ते सांगा। आता ही व्याख्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, मनाने लिहून चालणार नाही। मनोबल म्हणजे विविध मानसिक गुणांची बेरीज होय, आहे ना। म्हणजे आता इथे लक्षात आलं ना तुम्हाला, मनोबल ही मानसिक आहे, म्हणून मानसिक गुण जे असतात ना आपले, त्या मानसिक गुणांची बेरीज म्हणून मनोबल म्हटलं। आता या मानसिक गुणामध्ये कुणाकुणाचा समावेश केला बघा। यात प्रामुख्याने धैर्य, प्रतिकार क्षमता, निर्धार आणि विश्वास या गुणांचा समावेश होतो। म्हणजे आपल्या मानसिक गुणामध्ये कोणकोणते गुण आलेत लक्षात घ्या। तुमचं मनोबल चांगलं असेल तर तुमच्यात धैर्य आहे, तुमच्यामध्ये प्रतिकारक क्षमता असेल, तुमचा निर्धार चांगला असेल, तुमचा विश्वास चांगला असेल,
आहे ना. म्हणून कर्मचारी जो असतो त्यांची मानसिक गुणांची बेरीज म्हणजेच मनोबल. ही व्याख्या कुणी केली माहिती आहे? पर्याय वाचा अ चेस्टर बर्नार्ड, डॉक्टर व्हाईट, क एडविन फ्लिप्पो आणि चौथा ड मुने. मित्रांनो माहीत असेल तर ठीक आहे, नाही तर मुने यांनी केलेली ही व्याख्या आहे. ओके. यानंतरचा प्रश्न घ्या पुढचा. मनोबलाशी संबंधित खालील विधान काळजीपूर्वक वाचा. इथे पहिला पॉईंट दिलाय, सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल हे सारखे असतात. लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये सगळे काम करणाऱ्या व्यक्ती किंवा घरातल्या किंवा ऑफिसमध्ये बँकेतले सर्व कर्मचारी यांचं मनोबल म्हणजे धैर्य सारखं असतं का? नाही म्हणतोय गणेश. ओके, नाही तर नाही. उच्च प्रतीच्या मनोबलात कर्मचारी उत्साहाने आदेशाचे पालन करतात. म्हणजे त्यांचं मनोबल चांगलं असेल, उच्च प्रतीचं मनोबल म्हणजे त्यांचं मनोबल चांगलं असेल तर तिथला कर्मचारी उत्साहाने आदेशाचं पालन करतात. म्हणजे बँकेतले मॅनेजरांनी एखादा आदेश दिला तर तिथलं ते पालन करतात. कोण? ज्याचं मनोबल उच्च प्रतीचं म्हणजे धैर्यवान असेल, साहसवान असेल ना तो. बरोबर आहे म्हणतो मॅडम. ओके आहे ना. सुरेश म्हणतो बरोबर आहे. कनिष्ठ प्रतीच्या मनोबलात कर्मचारी कामाबाबत उत्साही असतात. आता मला सांगा तुमचा मनोबल कसा आहे? कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे तुमच्यात धैर्य नाही, तुमच्यात साहस नाही, म्हणजे तुमचं कनिष्ठ प्रतीचं मनोबल आहे. मग तुमचा उत्साह असेल का? नाही. म्हणजे नरेश काय म्हणतो? हे पण पर्याय चुकीचा आहे. मग आता इथं तुम्हाला काय विचारलं आहे? योग्य पर्याय निवडा. सांगा मग यातला योग्य पर्याय कोणता आहे? 2 म्हणतोय. ठीक आहे सुरेश, 2 नंबर एकदम बरोबर आहे ना. म्हणजे इथे पर्याय शोधा खाली. क फक्त 2 हा पर्याय म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न 6वा घ्या. मनोबलाचे महत्त्व खालील कोणत्या बाबीवरून स्पष्ट होत नाही? आता मनोबलाचं महत्त्व, आपल्यामध्ये धैर्य असेल तर काय महत्त्व असतं बघा, याचं महत्त्व स्पष्ट होत नाही, ते शोधायचं आहे. आता इथे पहिलं आहे वैयक्तिक आणि सामूहिक मनोबल जाणणे. वैयक्तिक म्हणजे आपलं आपलं मत, आपण इतरांशी कसे वागतो, धैर्याने की कसे आहे ना. मी माझ्या घरात तर खूप हिंमत करते पण बाहेर आहे का? मनोबल जाणणे हा एक पॉईंट आहे. बरोबर आहे ना. याच्यावरून आपण महत्त्व ओळखतो. मी जर सामूहिक पद्धतीने चांगलं काम करत असेल तर मनोबल चांगलं आहे. एकट्या एकट्या घरात तर कोणी हिंमत करेल. उच्च आणि निम्न मनोबल तपासे म्हणजे तुमचं धैर्य आहे की नाही, कमी आहे का हे तपासणं. याच्यावरनं तुम्ही समजू शकतात. उच्च असेल तर तो जास्त काम करेल, कमी असेल तर कमी काम करेल, त्याच्यात हिंमत नसेल. हे मनोबलाचं महत्त्व तुम्ही याही गोष्टीच्या आधारावर तपासता. बरोबर आहे. मनोबल ही मानसिक अवस्था आहे, त्यामुळे मनाचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणजे हेही बरोबर आहे. आता मनोबल निरपेक्ष संकल्पना आहे का? थोडंसं कन्फ्यूज होत आहे ना तुम्हाला मित्रांनो. इथे निरपेक्ष म्हणजे आणि सापेक्ष म्हणजे काय हे समजून घ्या. सापेक्ष याचा अर्थ परिस्थितीनुसार बदलणारे. आता मला सांगा, आज माझ्यात हिंमत आहे, उद्या पण राहीलच याची गॅरंटी आहे? नाही म्हणतात ना. म्हणजे कधी कधी मनोबल कधी कमी असेल तर वाढू शकेल, वाढलेलं असेल तर कमी होऊ शकेल. आणि निरपेक्ष याचा अर्थ ते कधीही बदलत नाही. तुम्ही कोणत्याही स्थळी जा, केव्हाही जा, काळामध्ये जा, काहीही बदलत नाही. म्हणजे ते निरपेक्ष असतं, म्हणजे स्थल काल व्यक्ती सापेक्ष नसतं, म्हणजे कधीही बदलत नाही. चुकीचं आहे ना. मनोबल बदलतं बेटा. कालपर्यंत मी सून असताना खूप घाबरट होते, आज सासू झाले की एकदम धाडस झालं, मनोबल बदललं. निरपेक्ष संकल्पना नाही, ती कशी आहे हे लक्षात घ्या की मनोबल ही जी आहे ना ही सापेक्ष संकल्पना आहे, परिस्थितीनुसार बदलते. माझ्या गावात मी खूप हिंमत दाखवते पण मुंबईला गेले तर माझं हिंमत नाही राहत, कारण आपल्या आपल्या गावात आपलं चालतं ना. म्हणजे मनोबल बदललं ना बेटा, आहे ना. एरवी आपलं मनोबल अगदी छान असतं, खेळ खेळताना छान असतं, परीक्षा आली की आपलं मनोबल चेंज होऊन जातं. म्हणजे ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणून हे पर्याय इथे कोणता चुकला आहे? डी, निरपेक्ष संकल्पना. म्हणजे खालील बाबीवरून स्पष्ट होत नाही, म्हणजे निरपेक्ष संकल्पनेवरून आपण मनोबलाचं महत्त्व स्पष्ट करू शकत नाही. चला पुढचा प्रश्न घ्या. उच्च मनोबल असणाऱ्या व्यक्तीत खालीलपैकी कोणते गुण असतात? उच्च मनोबल म्हणजे अगदी हायर, तुमचं मनोबल खूप चांगलं आहे, तुमच्यामध्ये धाडस आहे, शौर्य आहे, तुम्ही हिंमत करतात, हे सगळे गुण असणाऱ्या व्यक्तींमध्ये काय दिसते आपल्याला? आता कर्मचारी आहे, त्याचं मनोबल चांगलं आहे, तर तो काय करेल? वक्तशीरपणा म्हणतोय. ठीक आहे, बरोबर आहे सुरेश. वक्तशीरपणा म्हणजे तो काय करेल? कामावर वेळेवर येईल. ज्याचं मनोबल कमी आहे तो वेळेवर येणार का? तो घाबरट असतो, तो म्हणतो नको रे बाबा, जाऊ की नको, करू की नको, आहे ना. आणि उच्च मनोबल असेल तर तो व्यवहार कुशल पण असतो, कुठे काय बोलायचं, कसं करायचं त्याला माहिती असतं. त्याच्यामध्ये बेशिस्तपणा असतो का? उच्च मनोबला जर वक्तशीरपणा असेल तर बेशिस्तपणा असणार नाही, म्हणजे हे चुकीचं आहे.
आहे ना, तो वक्तशीरपणावर येतो म्हणजे तो बेशिस्त असणार का? नाही आहे. आज्ञाधारकता, ज्याचं उच्च मनोबल असतं ना, तो दिलेले आदेश पाळतो बरं का बॉसचे. म्हणजे साहेबांनी आदेश व्यवस्थापकाने दिले तर तो आज्ञा पाळतो, म्हणजे आज्ञाधारकता त्याच्यामध्ये असते, कारण त्याचं मनोबल उच्च असतं. म्हणून तो वेळेवर येणार, तो बरोबर परिस्थिती पाहून आपलं काम करणार, आहे ना. बेशिस्त तो असू शकत नाही. ज्याचं मनोबल कमकुवत असतं, निम्न मनोबल असतं ना, तर असे लोक बेशिस्त असतात. ते कधीच वेळेवर येत नाही, त्यांच्यामध्ये व्यवहार कुशलता नसते, आज्ञा पाळायला ते घाबरतात, करू की नको, नको करू, सुट्टी टाकून देतील, मोकळ होतील, असं असतं. म्हणून इथे पर्याय कोणता बरोबर आहे ना, इथे योग्य पर्याय निवडा. बघा बरं, 1, 2 आणि 4 कुठे आले? 1, 2, 4 पहिल्याच पर्यायात आले. मग खाली पण बघून घ्या, आहे का? नाही आहे. 1, 2, 4 नाही आहे. 1 दुसऱ्यामध्ये आहे पण नाही आहे. मग वरील सर्व तर येतच नाही. पर्याय बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. नरेश, तू सांग. पुढचा प्रश्न आहे इथे, कर्मचाऱ्यांमध्ये मनोबल कमी असण्याची कारणे कोणती? बघा, उद्या तुम्ही कामाला लागलात आणि तुमच्यामध्ये मनोबल कमी असेल असं समजा, नाही आहे तुमच्यात, माझ्यात रे बेटा, आहे ना. मी तुम्हाला गृहीत धरायला सांगितलं. आता मनोबल कमी असण्याची कारणं अनेक असतात. याच्यामध्ये तुमच्यामध्ये उदासीनता आहे, आपल्याच घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपलं मन कामात लागतं का? नाही ना. मग ही उदासीनता असेल, किंवा कॉलेजमध्ये आपल्याला किंवा आपण जिथे काम करतो तिथे आपलं मन लागत नसेल तर आपलं मनोबल कमी असतं. म्हणजे हा एक पहिला पॉईंट बरोबर आहे, पहिलं कारण मनोबल कमी असण्याचं. आता सुसंवादाचा अभाव. आपल्या बॉसमध्ये आणि आपल्यामध्ये जर सुसंवादाचा अभाव असेल, म्हणजे आपल्याला त्यांना काय सांगायचं ते कळत नाही, त्यांना आपल्याला काय सांगायचं हे नेमकं समजत नाही, मग तिथे आपलं मनोबल कमी होतं ना. मी सांगतो पण समजत, ते बॉस नाही समजून घेत बॉ मला, असं म्हणतो ना आपण. असं आपल्या घरातही असतं बेटा. आपल्या पप्पांमध्ये आणि आपल्या सुसंवादाचा अभाव असला तर तिथे आपण कोणतंही काम करताना आपले पप्पा काय रागवतील की काय, अशी भीती वाटते. म्हणजे मनोबल कशामुळे कमी होतं? सुसंवादाचा अभाव असेल. आपण जर गोष्टी केल्या, गप्पा केल्या तर कधी कधी एकमेकांना समजून घेतो, पण सुसंवादाचा अभाव असेल तर मनोबल कमी होऊ शकतं. तिसरी गोष्ट, आपण असमाधानी आहोत, है ना. आपण असमाधानी आहे तर आपलं मनोबल वाढेल का? नाही वाढणार म्हणतो. ओके, कारण उदासीन आहे, असमाधानी आहे तर मनोबल कमीच होणार आहे. आणि शेवटची, पदाची आणि पगाराची तुम्हाला सुरक्षितता दिली. काय म्हणतोय? पगार मिळतोय, पदही चांगलं आहे, सुरक्षित आहे, म्हणजे मनोबल वाढेल. ओके, हे बरोबर आहे. पण इथे तुम्हाला मनोबल कमी असण्याची कारणं कोणती आहे? तर कमी असण्याचं कारण काय आहे? उदासीनता, सुसंवादाचा प्रभाव, असमाधान. म्हणून 1, 2, 3 हे बरोबर आहे. हा पर्याय कमी नाही होऊ शकत, याच्याने मनोबल वाढतं. इथे कमी असण्याची कारणं विचारली आहे, त्याच्यामुळे हे पर्याय इथे योग्य नाही. म्हणून 1, 2, 3 ओळखा. चला, बरोबर कोणतं म्हणतोय रमेश? 1, 2, 3 ब. ओके, ज्ञानेश्वर म्हणतो बरोबर आहे मॅडम, ब. 1, 2, 3. चला, म्हणजे ब हा पर्याय बरोबर आला. ओके, आधी वर खाली सगळं बघून घ्यायचं बरं. पूर्ण पर्याय वाचायचे, मगच उत्तर लिहायचं. चला, पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 9 आहे, कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी झाल्यास खालीलपैकी, इथे पक्की नाही पैकी, कोणता परिणाम दिसून येत नाही? बघा, कर्मचाऱ्यांचं मनोबल कमी झाल्यास, आता माझं मनोबल कमी झालं समजा, तर खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येत नाही असं विचारलं. कामाची गती मंदावते, बरोबर आहे. उपस्थितीची प्रवृत्ती बळावते, मी येईल का? माझी जर उदासीनता असेल तर माझं मन लागेल का? आता कर्मचारी माझे, मी घाबरते साहेबांना, तर मी उपस्थित राहील का? मी सुट्या मारेल, दांड्या मारेल ना जास्त. म्हणजे हे इथे चुकीचं आहे. उपस्थिती नाही, अनुपस्थितीची प्रवृत्ती बळावेल. ओके, म्हणजे हे चूक आहे. आदेशाकडे दुर्लक्षात, म्हणजे कोणत्याही बॉसने आदेश दिला तर जाऊ दे बॉ, मी नाही करू शकत, मी पळण्याचा मार्ग स्वीकारेल, सुट्टी टाकून मोकळी होईल, है ना. नियमांचं उल्लंघन करेल, म्हणजे मग मला जमणार नाही, मला शक्य नाही, कारण आपलं मनोबलच कमी पडतं. आपल्याला हिंमत नाही आहे, आपल्यामध्ये तितकंही विश्वास नाही आहे, धैर्य नाही आहे. मग आपण नियमांचं उल्लंघन आपोआपच आपल्या हातून होतं, म्हणजे आपण जे करायचं नाही ते करून बसतो. हे नियमांचं उल्लंघन पण होतं. म्हणून इथे लक्षात घ्या की इथे जर मनोबल कमी पडलं तर कोणता परिणाम दिसून येत नाही असं विचारलं आहे. म्हणजे कामाची गती मंदावते पण उपस्थितीची प्रवृत्ती बळावत नाही. म्हणजे इथे बघा, कामाची गती मंदावली, उपस्थिती तुमची प्रवृत्ती बळावते का? नाही, म्हणजे दिसून येत नाही, म्हणजे आपण उलट अनुपस्थित राहतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 ब हे त्याचं उत्तर येणार. कारण आदेशाकडे आपण दुर्लक्ष करतोच.
नियमांचं उल्लंघन करतो, पण इथे काय म्हटले, परिणाम दिसून येत नाही, म्हणून ब पर्याय एकदम बरोबर आहे ना सुरेश? ओके, चला आता 10वा प्रश्न घेऊया. एल्मो रॉपर यांच्या मते कर्मचाऱ्यांचे मनोबल 4 घटकांवर अवलंबून असतात. त्यांनी सांगितलेले खालीलपैकी घटक कोणते? बघा, मनाने प्रश्न चालणार नाही. इथे प्रश्न काय विचारला आहे? एल्मो रॉपर यांचं मत आहे कर्मचाऱ्यांचे मनोबल त्यांनी सांगितले 4 घटकांवर अवलंबून असतात आणि त्यांनी सांगितलेले खालीलपैकी घटक तुम्हाला ओळखायचे. आता घटक ओळखताना तुम्हाला पर्याय माहिती पाहिजे, बरोबर आहे? पण तरी आपण एकदा पर्याय वाचले की आपल्याला लक्षात येईल कसं बरोबर आहे की नाही. आता पहिला वाचतं सुरेश म्हणे बढतीची संधी. आता मला सांगा, तुम्ही बँकेत लागलात, तुम्हाला प्रमोशनची संधी मिळाली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की नाही, मनोबल वाढेल की नाही, धैर्य वाढेल ना, विश्वास वाढेल ना, कामात मन लागेल ना? हो म्हणतोय सुरेश, बरोबर आहे. तुम्हाला सौजन्यपूर्ण वागणूक देत आहेत, जिथे तुम्ही काम करता सगळे तुमच्याशी प्रेमाने वागतायत, तर तुमचं मनोबल वाढणार आहे, हे पण बरोबर आहे. संघटनेतील कार्याबाबत अभिमान तुम्हाला असेल आहे ना, तुम्ही जिथे काम करतात तिथल्याविषयी तुम्हाला अभिमान असेल तर निश्चितच तुमचं मनोबल वाढेल ना? हो, कारण आपल्याला आपल्या जिथे काम करतो त्या बँकेचा अभिमान आहे, इतरांपेक्षा आमची बँक चांगली आहे असं जर आपण बाळगलं तर निश्चितच आपण बँकेत चांगलं काम करणार, म्हणजे आपलं मनोबल वाढेल. पदाची आणि पगाराची असुरक्षितता आहे, पण तुम्ही सगळं आहे, तुम्हाला बढतीची संधी आहे, सौजन्यपूर्ण वागणूक मिळते, संघटनेतील कार्याबाबत अभिमान पण आहे, पण इथे तुम्हाला पद आणि पगार म्हणजे तुमची नोकरी केव्हा जाईल याची शाश्वती नाही आणि पगाराची पण शाश्वती नाही की दर महिन्याला पगार देऊच, अशी असुरक्षितता असेल तर तुमचं मन लागेल का? नाही म्हणतोय ना सुरेश, बरोबर आहे. पर्याय मग ओळख कोणते आहेत? खुशबू 1 2 3 कुठे आहेत बघा. पहिल्या याच्यात 1 2 4 आहे, दुसऱ्या याच्यात ब मध्ये 1 2 3 आहे, म्हणजे 1 2 3 हा इथे बरोबर आहे, खाली 1 कुठेच नाही आहे, त्याच्यामुळे पहिला ब नंबरचा पर्याय एकदम बरोबर आहे. चला पुढे 11वा प्रश्न घ्या. मनोबल ही मानसिक अवस्था असल्यामुळे, आता मनोबल ही मानसिक अवस्था आहे, मनामध्ये चालतंय सगळं. किती प्रेम करतात रे बेटा, आहे ना, कृष्णा, नेहा, पूजा माझ्यावर प्रेम करतात, माझी मुलं आहेत 3, मग 3 माझ्यावर प्रेम करतात, पण किती करतात मला मोजता येईल का? कारण मनातली अवस्था आहे त्यांच्या, मला सांगता येत नाही ती निश्चित, आज किती करतील, उद्या किती करतील, भरोसा नाही सांगू शकत. मग इथे ते पर्याय वाचा बरं, घाई नका करू. तंतोतंत मोजमाप करता येणे शक्य आहे, म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांची अवस्था, मनोबल मला मोजता येईल नाही. तंतोतंत मोजमाप केले जाते, मोजमाप केलं जाऊ शकतं का? नाही. तंतोतंत मोजमाप करता येणे शक्य नाही, शक्य नाही हा पर्याय बरोबर आहे. पुढचा वाचा. तंतोतंत मोजमाप करण्याचे साधन आहे. मला सांगा, मनोबल ही मानसिक अवस्था मोजण्याचं साधन आहे का? नाही बेटा. आपण कृतीवर्ण समजू शकतो, कोण आपल्याशी कसा वागतो, त्याचं मनोबल कसं आहे, तो काम कसा करतो, तो वेळेवर येतो नाही, म्हणजे तंतोतंत नाही मोजता येत, पण त्याच्या कृतीवर्ण, त्याच्या बोलण्यावर्ण, त्याच्या वागण्यावर्ण, त्याच्या कृतीवर्ण काही गोष्टी आपल्याला कळतात, पण तंतोतंत मोजता येणे शक्य नाही. म्हणून इथे 11चा पर्याय कोणता येईल बरोबर? क. ओके, यानंतरचा पर्याय घ्यायचा पुढचा. ओके, प्रश्न घे 12वा. सरितास वाच. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यास परिणामकारी ठरणारे घटक कोणते? कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवायचं आहे ना, आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे आता तुम्ही बँकेमध्ये काम करताय सरिता, असं लक्षात घ्या, तुम्ही कर्मचारी आहात, तुमचं मनोबल वाढवण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्स तुमचं चांगलं आहे, तुमच्यामध्ये धैर्य आहे ना. बघा, आता तुमच्यामध्ये कौशल्य आणि अनुभव असेल तर कॉन्फिडन्स वाढेल ना? हो म्हणताय. ओके, ठीक आहे. आता खुशबू सांग, तुझ्याशी सगळे प्रेमाने, समन्वयाने आणि सहकार्याचे संबंध तुझे असतील किंवा सरिता तू जिथे बँकेत काम करते तुझे सगळ्यांशी चांगले संबंध आहे, सगळे तुला समजून घेतात, सगळे एकमेकांशी कोरिलेटेड काम करतात, तुमचं मनोबल वाढतंय. ओके, म्हणजे तुला शक्य नाही तर तुझं काम दुसरंही करून घेतो, समन्वय आहे, सहकार्य पण होत आहे, कार्याचं कौतुक पण तुझे बॉस करतायत, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळते, मग आपण एखादं अजून चांगलं काम करतो. तिथे तुम्हाला सुरक्षितता पण आहे, म्हणजे तुमचा पगार पण वेळेवर आहे, तुमची आहे ना, पद पण सुरक्षित आहे, तर मनोबल वाढेल की नाही? वाढेल ना. ओके, म्हणजे 4ही घटक आले. पहिल्या अ मध्ये बघा, योग्य पर्याय निवडा. आता अ मध्ये 1 2 4 आहे, ब मध्ये 3च पर्याय, क मध्ये 3 पर्याय दिले, 2 3 4, आपल्याला 4ही पर्याय उत्तर बरोबर आहे, म्हणून वरील ड हे आहे ना, वरील सर्व ड हा पर्याय इथे बरोबर आहे. यानंतरचा पुढचा 13वा प्रश्न घ्या. चला, पूजा. एडविन व्ही फ्लिप्पो यांनी आपल्या पुस्तकात मनोबलावर परिणाम करणाऱ्या घटकांचा उल्लेख केलेला आहे.
कोणी उल्लेख केला आहे? एडविन व्ही फ्लिपो यांनी जे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये आपलं जे मनोबल आहे ना त्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत त्याचा उल्लेख आहे. त्यात खालीलपैकी कोणत्या घटकाचा उल्लेख केलेला नाही? परत प्रश्न आला ना की आता फ्लिपो काय म्हणतो आपल्याला काय माहिती आहे, पण बेटा कधी कधी आपण इथनं विचार पण करू शकतो. अभ्यास तर केला तर खूपच चांगलं पटकन उत्तर येतं आपल्याला, पण नाही तर कमीत कमी अंदाज तर लावू शकतो. मला सांगा, आता मला जर तिथे वेतन मिळत असेल तर माझं मन लागेल ना? लागेल, म्हणजे माझं मनोबल वाढेल. मला संधी अपॉर्च्युनिटी आहे प्रमोशनची तर मला मिळेल की नाही मनोबल? ओके है ना. म्हणजे कार्याची मला प्रसिद्धी दिली, माझं काम चांगलं आहे, 4 जणांसमोर सांगितलं, आपल्या बॉसने मीटिंग घेतली, त्याच्यात सांगितलं, एखाद्या कार्यक्रमात कौतुक केलं माझं तर मला प्रसिद्धी दिली तर निश्चित माझं मन तिथेच लागेल ना, माझं मनोबल वाढेल की नाही. मग तुम्ही पण म्हणाल की आता यांना बक्षीस मिळालं का मी पण करेल, म्हणजे कार्याला प्रसिद्धी दिली तर होतं ना मनोबल वाढायला फरक. ओके. आणि पक्षपाती वागणूक म्हणजे मला आणि तुम्हाला वेगळी वागणूक दिली, मला चांगली दिली आणि तुम्हाला वाईट दिली तर तुमचं मनोबल वाढेल का? आणि मला पक्षपात केला, मला वेगळी वागणूक दिली, अगदी राठी मॅडम कोणती पण फाईल नेली की फेकून देणार, असं जर पक्षपाती वागणूक दिली तर मनोबल वाढेल का? नाही वाढणार ना सरिता. म्हणजे इथे हे पक्षपाती वागणूक हे जो मुद्दा आहे हा एडविन फ्लिपो सांगेल का? जिथे तुम्हाला पक्षपात केला जातो, कुठेही तुम्ही काम कराल ना कर्मचारी म्हणून, तिथे पक्षपाती वागणूक नको. सगळ्यांना समान वागणूक द्यायला पाहिजे, निपक्ष वागणूक पाहिजे आहे ना. व्यवस्थापकाची वागणूक नेहमी कशी असली पाहिजे? निपक्ष. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता तुम्हाला काय म्हटलंय? उल्लेख केलेला नाही. तर उल्लेख कुणाचा केला नाही? डचा, म्हणजे पक्षपाती वागणूक. इथे पर्याय क्रमांक कोणता बरोबर येतोय मग? ड, पक्षपाती वागणूक हा पर्याय इथे बरोबर आहे. आणि यानंतरचा 14वा प्रश्न घ्या. उच्च मनोबलाशी संबंधित अयोग्य पर्याय निवडा. आता उच्च मनोबल म्हणजे माझं म्हणजे मनोबल एकदम खूप छान आहे, माझ्यामध्ये धैर्य आहे, हे लक्षात घ्या. जर माझ्यामध्ये उच्च प्रतीचं मनोबल असेल तर माझ्या कार्यात वाढ होते, बरोबर आहे. प्रशासनाचा दर्जा उंचावतो, मी चांगलं काम केलं, जास्तीचं काम केलं, प्रशासनाचा दर्जा उंचावेल. उत्साहवर्धक वातावरणाची निर्मिती होते, कारण आपण काम केलं, आपलं मन लागलं की तिथे सगळं आपल्याला चांगलं चांगलं वाटतं. वक्तशीरपणाचा अभाव जाणवतो. आता जिथे उच्च असेल तिथे तो वेळेवर येईल, पण जिथे उच्च नसेल तिथे तो वक्तशीरपणा अभाव. इथे काय म्हटलंय? अभाव, म्हणजे वक्तशीरपणाचा अभाव जाणवतो, म्हणजे तो वेळेवर येत नाही. तर हा पर्याय अयोग्य पर्याय म्हणजे ड आहे ना, हा चुकीचा आहे. म्हणजे इथे पर्याय क्रमांक कोणता येणार बेटा? गणेश ड म्हणतोय ना. ओके. सरिता आपण म्हणते ड मॅडम, वक्तशीरपणाचा अभाव जाणवतो आहे ना. ज्याचं नीच मनोबल असेल आहे ना, कनिष्ठ मनोबल असेल तिथे मात्र वक्तशीरपणा नसतो, तो केव्हाही येतो, केव्हाही चालला जातो, सुट्ट्या टाकून देतो. शेवटचा प्रश्न घ्या बेटा. मनोबल मोजण्याच्या पद्धती कोणत्या? आता तुमच्यामधलं मनोबल मोजायचं आहे ना, किंवा माझं मोजायचं आहे. तुम्ही एका कर्मचारी म्हणून बँकेत काम करता याचं लक्षात घ्या. आता बँकेमध्ये काम करत असताना तुमचं मनोबल मोजण्याच्या कोणत्या पद्धती आहेत? आता माझं मनोबल मोजायचं किंवा तुमचं मोजायचं असेल, आपल्याकडे आपल्यावर जे अधिकारी असतात, सुपरवायझर असतात ना, तो आपला अहवाल देतात. कोणी कोणतं काम केलं, किती काम केलं, कसं केलं, ह्या सगळ्या संबंधी निरीक्षकांचा अहवाल असतो, त्यांच्या नोंदी असतात. या नोंदीतनं सुद्धा आपलं मनोबल कसं आहे त्यांना समजतं, बॉसला, आपल्या व्यवस्थापकाला. म्हणून निरीक्षकांच्या अहवालावरनं समजतं. आपण जे काम केलं त्यातनंही कळतं, कारण आपल्या कार्याचा अहवाल असतो. मी वर्षभरात किती टीचिंग केलं, किती दिवस सुट्ट्या टाकल्या है ना, किती नवीन कार्यक्रम घेतले, ह्याच्यावरनं कार्यासंबंधीच्या अहवालावरनं सुद्धा आपलं मनोबल आपल्याला मोजता येतं. त्याच्यानंतर मुलाखत म्हटल्यानंतर एखाद्या वेळेस मला माझे बॉस, व्यवस्थापक, मॅनेजर बोलवतात, मला विचारतात तुमचे काही प्रश्न आहेत का, काही उपप्रश्न आहेत का, आहे ना. आपण एकमेकांशी गप्पा मारतो, तर मग त्याच्यातनं आपले काही प्रश्न, आपलं मनोबल कसं आहे त्यांना कळतं. मी जर घाबरून उत्तरच देत नसेल तर माझं मनोबल त्यांना कळून जाईल. म्हणून मनोबल बसण्याच्या पद्धतीमध्ये मुलाखत पण वापरली जाते. ही पद्धत आहे की माझं मनोबल कसं आहे हे साहेब तिथे बोलवून मला विचारू शकतात. आणि चौथा आहे हस्तकांचा प्रयोग. मित्रांनो, हस्तकांचा प्रयोग याचा अर्थ जेव्हा मी बॉसकडे जाते, मी खूप घाबरते. आता क्लास 3, क्लास 4चे अधिकारी आहेत आणि बॉसकडे जायला घाबरतात. मग अशा वेळेस ते डायरेक्ट बोलले तर आपल्याला जे पाहिजे ते उत्तर देईल याचं गॅरंटी नाही, किंवा तो आपल्यासमोर बोलणार नाही. अशी जेव्हा बॉसला भीती असते ना बेटा, व्यवस्थापकाला, मॅनेजरला, तेव्हा तो काय करतो, आपला एक प्रतिनिधी पाठवतो आणि त्या प्रतिनिधीला सांगतो की तुम्ही माहिती काढून आणा. मग त्याच्यावरनं तो ओळखतो की यांनी किती कामं केली, म्हणजे खरी माहिती तिथनं आपल्याला मिळते. म्हणून हस्तकाचा प्रयोग हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. इथे 4ही पद्धतीने आपण मनोबल मोजू शकतो, म्हणून वरील सर्व हा पर्याय येणार.
ओके, म्हणून इथे सांगा परत कोणता पर्याय आला. मनोबल मोजण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो. निरीक्षकांचा अहवाल, निरीक्षकांचा पाहिजे बेटा. ओके, इथे कोणता आहे, निरीक्षकांचा अहवाल लिहा. नंतर कार्यासंबंधीचा अहवाल आहे, तुमची मुलाखत आहे, हस्तकांचा प्रयोग आहे. हे चारही पर्याय इथे बरोबर आहे, म्हणून ड उत्तर हे बरोबर आहे. अशा प्रकारे आज या व्यवस्थापनातील नवीन प्रवाहातील मनोबल या भागात आपण एकूण 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आता यावरनं ज्या हिंमत समाप्त होत आहे ना, मग ही हार की सुरुवात होती आहे. म्हणून हिंमत असेल तर तुमचं म्हणजे मनोबल असेल तर तुम्ही कोणतंही काम सुरू चांगलं करू शकतात, पण हिंमत नसेल तर आपण काम सुरू करू शकत नाही. हे लक्षात येतं आहे ना. म्हणून हिंमत, एक मुंगी जरी असेल तरी ती हिमतीने बऱ्याच गोष्टी करते. आपण पाहतो मुंगळ्याला सुद्धा ओढून नेते ना ती, तसं इथे तुम्हाला एक पिक्चर दाखवलेला आहे. याच्यावरनं मनोबल चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मनोबल वाढवणं म्हणजे आपण आता तुमचं मनोबल चांगलं राहिलं ना तर निश्चित परीक्षेमध्ये कोणतंही टेन्शन येणार नाही. टेन्शन नाही म्हणजे तुम्ही चांगल्या प्रश्नांची उत्तरं द्याल. नाही तर येत असून सुद्धा मनोबल एकदा खचलं की आपल्याला येत असून सुद्धा आपण म्हणतो की हे होतं की नाही, मला तर विसरायला झालं, असं होतं ना बेटा. म्हणून मनोबल चांगलं ठेवलं पाहिजे. मनोबल वाढवण्यासाठी काय काय करणार तुम्ही आता अभ्यास करा आणि शांततेने प्राणायाम योगा करा. आणि बेस्ट ऑफ लक. थांबूया आपण इथे. ओके, बाय.